सुप्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जान्हवी ही खिडकीतनं बाहेर बघत असते तर तेवढ्यात मागून रमा तिथे येते. तर लगेच इकडे जान्हवी बोलते की जे मी तुला करायला सांगितलं होतं ते तू केलं का? तर रमा सांगते की हो केलं, पण त्याच्यानंतर मलाच गिल्टी फील झालं. तर लगेच इकडे जान्हवी सांगते की जाऊ दे, ते होत असतं, कारण ना पुरुषांना आपली व्हॅल्यू कळण्यासाठी आपल्यालाच थोडं करावं लागतं. तर लगेच जान्हवी बोलते की आता अक्षयचं झालंय तर आता सीमाची बारी आहे. तर लगेच इकडे रमा सांगते की मला नाही वाटत की ते माझं ऐकून घेईल म्हणून, कारण ते खूप भोले आहे. तर लगेच जान्हवी सांगते की हो त्यांचं मन खूप भोलं आहे गं, पण ते ना असं भोले आहेत ना म्हणून ते तुझं ऐकून जातील ते लवकरच. तर लगेच इकडे रमा सांगते की त्याचीच तर भीती आहे ना, एवढे भोल्या माणसांवर जर लगेच विश्वास असतो तो उतरला ना तर परत चढवायचा तो अवघड असतो. लगेच इकडे रमा सांगते काही वेडेपणा होणार नाही ना? तर जान्हवी सांगते की अगं वेडेपणा काय आहे त्यात, म्हणून आपल्याला पण थोडा वेडेपणा करावाच लागतो. आणि तसं पण ना वेडे माणसं जे हिस्ट्री बनवत असतात ते मी कुठंतरी ऐकलं होतं. तर ते ऐकूनच इकडे रमा हसायला लागते. तर इकडे जान्हवीची ती समजूत काढून रमा ही तिथे निघून जाते. तर इकडे सीमा ही झाडांना पाणी घालत असते. तर तेवढ्यातच तिथे रमा येते आणि बोलते की आई मी तुमच्यासाठी गजरा बनवला आहे, तुम्हाला आवडतो ना? तर लगेच सीमा सांगते की बरं ठेव तिथे. तर लगेच इकडे रमा सांगते की सॉरी आई, माझं चुकलं, मला नव्हतं बोलायला हवं होतं काल. तर लगेच सीमा सांगते की तुला ते बोलायच्या आधी विचार करायला नको होता का? कारण ना आता हे परत गजरे बिजरे देऊन ना मला तू लाडीगुडी बिलकुल नको लावू. इकडे ओरडतच रमा ही बोलते की जोपर्यंत तुम्ही आता मला माफ करत नाही ना तोपर्यंत मी आता इथेच बसून राहील. तर लगेच ते बघून इकडे सीमा सांगते की तू लहान मुलगी आहे का? तर लगेच रमा सांगते की हो मी लहानच मुलगी आहे, जोपर्यंत तुम्ही मला माफ नाही करणार तोपर्यंत आता मी इथेच बसून राहणार. तर लगेच इकडे सीमा सांगते की वेड्यासारखं नको करू रमा, उठ इथनं आणि मला सोड, मला जाऊ दे, नाही तर बस इथं तू. तर लगेच इकडे सीमा ही जात असते. तर तेवढ्यातच इथे ती रमा ही सीमाचा पदर पकडते आणि बोलते की तुम्ही आधी बोला की रमा मी तुला माफ केलं ते तेव्हाच मी सोडणार, नाहीतर हे तुमचा पदर घेत ना सगळं घरभर मी फिरणार तुमच्या मागे आता. तर लगेच इकडे तो पदर झटकावतच सीमा तिथनं निघून जाते. तेवढ्यातच तिथे जान्हवी येते आणि ती बोलते की आत्ताच बोलली ना तू आईंना की तुमचा पदर पकडून घरभर फिरेल, मग जायचं ना तू मागे मागे फिरत. तर लगेच रमा सांगते की मी बालिशपणा करते असं वाटेल ना त्यांना. तर लगेच जान्हवी सांगते की मग हो बोलू देत ना त्यांना, तसं पण ना लहान मुलांना ते लवकर माफ करतात ना, मग तुला पण लवकर माफ करेल ते. लगेच इकडे जान्हवी ही रमाला तिथनं पाठवून देते. तर इकडे अक्षय हा ऑफिसला जायला निघतो. तर तेवढ्यातच तिथनं नर्स बाहेर येते आणि ती बोलते की सर मला नाही माहिती, पण तुम्ही दुसरी नर्स सापडवा, कारण तुमचे वडील खूप त्रास देतात. तर तेवढ्यातच इकडे सीमा येते. तर लगेच इकडे अक्षय सांगतो की आई हे बघ ना, हे सोडायचं बोलताय. तर लगेच सीमा सांगते की प्लीज असं नका करू, थोडेच दिवस राहिलेत ना. तर लगेच नर्स सांगतात की नाही मी आता नाही राहू शकत, तुम्ही दुसरी नर्स शोधा. आणि तसं पण ना त्यांनी आता ते ठीकच झालेत, थोडं थोडं त्यांना फक्त आता काय सलाईन काढायचे आहेत, बाकी काही नाही. तर लगेच अक्षय सांगतो की मग तुम्हाला त्याची सवयच आहे ना म्हणून तुम्हाला ठेवलं इथे, प्लीज तुम्ही थोडे दिवस थांबा. तर लगेच इकडे नर्स सांगते की मी तुम्हाला काम दाखवते आणि मला तुम्ही प्लीज आता थांबायला नका सांगू, कारण तुम्ही आता दुसरी नर्स शोधून टाका. तर लगेच इकडे अक्षय बोलतो की बरं मी येतो, तुम्ही जा. तर लगेच तिथनं नर्स ही आतमध्ये निघून जाते. तर इकडे लगेच सीमा सांगते की ही अशी कशी निघून जाऊ शकते? तर लगेच अक्षय सांगतो की अशी कशी म्हणजे तुला माहिती नाही का हे कसे स्वभावाचे आहे, ते कसा त्रास देत असतील तिला पण. तर लगेच इकडे आता अक्षय सांगतो की आता आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात की कसं शिकवते ते, कारण दुसरी नर्स यूज तर आपल्यालाच करावं लागेल ना. आता आज तुम्ही फक्त दोघी रमा आणि तू कर, कारण मला आज ऑफिसमध्ये जायचे, 2 मीटिंग आहेत मला म्हणून. तर लगेच तिथे रमा येते. तर अक्षय बोलतो की बरं झालं तू आलास, तर आता चला आता आतमध्ये आपण आता ते शिकून घेऊयात. तर लगेच रमा बोलते काय झालं? तर लगेच अक्षय सांगतो की ती पण सोडून चाललीत, माहिती नाही का त्यांचा स्वभाव कसा येते. तर लगेच इकडे ते तिघंही आतमध्ये जातात. तर इकडे रेवा ही मोबाईल चेक करत असते. तर तेवढ्यात तिथे अभिषेक येतो आणि तो बोलतो की समजलं का? तर लगेच रेवा सांगते की नाही, आणि सगळे मोटिवेशनल स्पीच दिलेत, बाकी काहीच नाही केलेत त्याने, अजून मला व्हिडिओ बघावं लागतील, त्याच्यामध्ये काहीतरी भेटलं तर मस्तच होईल. तर इकडे ते व्हिडिओ रेवा ही अभिषेकला दाखवत असते. तर इकडे रेवा ही सांगते की आता जे काही होईल ना ते आपल्याला सांगावं लागेल, जेणेकरून मला ठरवता येईल की तो खोटं बोलतोय ते. तर इकडे रमा ही सीमाकडे येते आणि बोलते की आई तुम्ही मला प्लीज माफ करा ना. तर तिचा पदर पकडते. इकडे जिथे जिथे सीमा जाईल तिथे तिथे रमा ही मागे जाते. तर इकडे कंपनीमध्ये इकडे ओल्ड स्टाफ आलेला असतो. तर लगेच इकडे अक्षय ते फूड टेस्ट करतो आणि बोलतो की मला तर आत्ता वाटतंय की आपली मुकादम कंपनी आता मस्त चालेल, कारण आपला ओल्ड स्टाफ आला आहे आणि आपले परत आधीसारखी टेस्ट पण आली आहे. तर लगेच इकडे ते
ओल्ड स्टाफ बोलतात की अक्षय सर, तुम्ही जे मला मसाले करायला लावले होते ते परत आपण केलेत, आता हे सगळे टेस्टमध्ये एकदम मस्त होतील. तर लगेच इकडे आजी सांगतात की त्या अथर्वला किती काळजी आहे ना आपली. तर लगेच इकडे अक्षय हो बोलतो. तर इकडे रमा ही सीमाच्या मागं येत असते. तर ती शशिकांतकडे येते. तर लगेच शशिकांत ते बघू रमाला बोलतो की रमा, मला माफ कर, कारण माझी चूक झाली खूप मोठी. जर तू मला माफ केलं ना तरच माझा बछडा ही मला माफ करेन. तर लगेच इकडे रमा सांगते की तुम्ही आत्ता असं नका बोलू, तुम्ही आधी शांत व्हा आणि तुम्ही आराम करा फक्त. लगेच इकडे रमा सांगते काय हवंय तुम्हाला बाबा. तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की मला वॉशरूमला जायचं आहे आणि मला हे सराईन काढायचं आहे. तर लगेच इकडे ती बोलते की मी काढते बाबा. तर लगेच तेवढ्यात सीमा बोलते की तू नको काढू, तू इथेच थांब, मी काढते म्हणालं ना तर मग मीच काढेल. तर लगेच इकडे शशिकांत हा सांगतो की सीमा तुला हे नाही जमणार, कारण तू हे कधी केलेलं नाही आहे ना, म्हणून तू नको उगाच करू. तर लगेच इकडे सीमा बोलते की मला करू तरी द्या, मला येतं, मी बघते ते. तर लगेच इकडे हटकूनच शशिकांत हा ओरडत असतो सीमाने हात लावल्यानंतर. तर लगेच इकडे घाबरतच इकडे सीमा सांगते की सॉरी, चुकून लागलं का, तुम्हाला त्रास झाला का थोडा, मीच वेंदळे आहे, सॉरी. तर तेवढ्यातच रमा सांगते की आई मी करते, तुम्ही थांबा. तर लगेच तेवढ्यात सीमा बोलते की काय चाललंय तुझं, काय सारखं मी करते तू बोलत असती कायमच, तुला समजत नाही का, मी करत होते ना, मग बरं जाऊ दे आता ते. तर तेवढ्यातच इकडे मनातल्या मनात शशिकांत हा सांगतो की वा, सासू सुनेचं दराल पडली काही न. तर लगेच तिकडे सीमा सांगते की तुला जमेल ना. तर रमा ही हो बोलते. तर लगेच सीमा सांगते की सावकाश कर मग. तर लगेच इकडे ती शशिकांतच्या हाताचं नेपसूल काढते आणि त्याला वॉशरूमला घेऊन जाते. तर इकडे तेवढ्यातच मनातल्या मनात सीमा सांगते की मला माहिती आहे तू खूप साधी भोळी आहे रमा, यांनी तुला किती त्रास दिलाय तरी देखील तू यांचं सगळं आजारपण काढतीये. तर लगेच इकडे रमा ही ती नेपसूल लावते परत. तर लगेच शशिकांत सांगतो की ती गुणी सून भेटली आहे, पण मीच तिला ओळखण्यात चुकलो. तर तेवढ्यातच इकडे रमा ही सांगते की आई मी थोडं बाहेर जाऊन येऊ का. तर लगेच सीमा सांगते की एवढ्या उन्हात कुठे जातीये. तर रमा सांगते की यांच्यासोबतच जातीये आरती वहिनीला भेटायला आणि त्यांची समजूत घालायला, आणि नंतर थोडं काम आहे ते झाल्यानंतर लगेच येईल. तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की बरं तू जा रमा, माझी बायको आहे माझ्यापाशी, सीमा आहेस ना तू. तर लगेच सीमा हो बोलते. तर सीमा ही रमाला जायला सांगते. तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की माझी बायको अशी कशी धन्य आहे ना, एवढं लवकर सजासजी रागही गेला, आता यांची नाशीच दरी पाडावं लागल मला यांच्या दोघींमध्ये. तर इकडे रमा ही बाहेर येते. तर तेवढ्यात तिथे अथर्व येतो. तो बोलतो की तूही बाहेर चालली आहे का कुठे, बरं पण तू आत्ता हे असं काही करते ना, तर तू असं नको करू हा, कारण अक्षय तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू उगाच हर्ट व्हायला बसला. तर लगेच इकडे रमा सांगते की तुला करायचं तरी काय, मी कुठे जाते काय करते ते, आणि तसं पण ना मला लिफ्टही नको देऊ, तू मी माझी जाईल. लगेच इकडे रमा सांगते की तू ना प्लीज शांत राहा, थोडी वेळाने मी तुझं काय ऐकणार नाही आहे. तर ते बोलून तिथनं रमा ही निघून जाते. तर लगेच इकडे मनातल्या मनात अथर्व हा सांगतो की फूड तर मी तुमच्यामध्ये पाडणारच नाही, तर माझ्या लाईफमध्ये स्पाइस कशी येणार ना. तर लगेच इकडे अथर्व हा अक्षयला कॉल करतो आणि बोलतो की तुला माहिती का, आज मी रस्त्यामध्ये रमाला भेटलो, तर मी तिला बोलले की चल मी तुला सोडतो, तर ती माझ्यावरच ओरडली. तर लगेच इकडे अक्षय सांगतो की अरे ती नर्स एक टिकत नाही आहे आणि तिला मी सांगितलं होतं की घरी थांबायला, पण जाऊ दे काही नाही. पण तर लगेच अथर्व सांगतो की एक्झॅक्टली मी पण तिला तेच सांगायचा प्रयत्न करत होतो, पण ती माझ्यावरच ओरडत होती. आणि तुला सांगू का, कालही ती एकटीच बाहेर गेली होती. तर लगेच अक्षय सांगतो की बरं जाऊ दे, ती आली की मला सांगेल, आणि तू एवढं पॅनिक नको होऊ, तुला एवढंच तिचा ऐकायचं असेल ना मग तिचा पाठला करेन, कुठं जाते ते मला सांग, चल ठेवतो मी, असं बोलत तो इकडे कॉल ठेवतो. तर इकडे मनातल्या मनात इकडे अथर्व हा बोलत असतो की पाठला करायला सांगितलं ना तर मी आता तेच करणार आहे. तर इकडे अक्षय हा बोलतो की उगाच मी चुकून त्या अथर्वला बोललो की तिचा पाठला करायला, ती मला घरी गेल्यानंतर सगळं सांगितलं असतं, पण तिने घरी थांबायला हवं होतं. तो शशिकांत मुकादम एकटाच होता, बरं पण मी चुकून आता एवढं बोलून गेलो, आता ती परत नाराज होईल, तर आता काय करू मला समजत नाही. तर लगेच इकडे अथर्व हा कॉल करतो आणि बोलतो की मी तुला एक लोकेशन सेंड केलं आहे, ते बघ, तू बोलला ना पाठला कर म्हणून, मी सॉरी पाठला केला तिचा. तर लगेच अक्षय सांगतो की तू खरंच पाठला केला की काय, बरं जाऊ दे पण थँक्यू हा पाठला केल्याबद्दल आणि तो लोकेशन टाकल्याबद्दल. तर इकडे लगेच लोकेशन टाकतो. तर इकडे रमा ही आरतीकडे येत असते आणि बोलते की तुम्ही असं का वागताय सांगा ना. तर लगेच इकडे आरती सांगते की अभिषेक आणि रेवामध्ये खूप संबंध वाढलेत आणि ते प्रेग्नेन्सीचे नाटकही तिनेच केलं होतं. तर ते ऐकून इकडे रमाला धक्का बसतो. तर इकडे अक्षय तिथे येऊन सगळं ऐकत असतो. तर इकडे अक्षयला बघून
सगळ्यांना धक्का बसतो. तर लगेच अक्षय आणि रमा हे आयज्जीकडे येतात आणि अक्षय बोलतो की आयज्जी मला तुला खूप इम्पॉर्टंट सांगायचं आहे. तर त्याचा तो चेहरा बघून तर लगेच इकडे आयज्जी सांगतात की खूप सिरियस आहे का? तर लगेच इकडे अक्षय बोलतो की हो. तर का खरंच अक्षय खरं सांगून देईल का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.